राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ही जाग अशा जागेवर उभा आहे की या जागेवर इतकी पवित्र जागा आहे की अंगावर शहर येतात. मला असं लय अस्वस्थ वाटतं या जागेवर. की ही जागा अशी आहे की इथं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूंनी कमीत कमी येऊन किंवा प्रत्येक मराठी मावळ्यांनी येऊन नतमस्तक व्हावं. आपण आलेलो आहे छत्रपती संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी डोळे काढले त्या अहिल्यानगर तालुका श्रीगोंदा आणि गावाचं नाव आहे पेडगाव. त्या ठिकाणी राजदरबार आहे. त्या राजदरबारासमोर ती जी जागा आहे ज्या ठिकाणी स्मृतिस्तंभ आहे त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा दर्शन घेऊ. पुढचा विषय तुम्हाला सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या लाडक्या राजांना आपण आता नमन केलं आहे. तुळशी उगवल्या तिथं तुळशीच्या आणि ही ती जागा आहे. आता तुम्हाला मेन भाग दाखवतो मी काय विषय आहे नेमका. ही राजदरबाराची जी जागा आहे महाराज इथं उभे होते ह्या स्मृतिस्तंभापाशी धर्मनिष्ठा. आणि माझी हात जोडून माता माऊलींना बहिणींना मुलींना विनंती हिंदू धर्माच्या की आयुष्यात काही नाही करता आलं तरी चालन पण मुस्लिम युवकाशी लग्न नाही करायचं तुम्ही कधीच. या ठिकाणी राजदरबार आहे. ह्या पायऱ्या आता साईडचे पडलेले आहे सगळं. आता बघा ह्या राजदरबारामध्ये इथं महाराज उभे तर समजा महाराज उभे तर अशी प्रत्यक्ष तुम्ही कल्पना करा. या ठिकाणावरून हे जे अंतर आहे तुम्हाला सांगतो किती आहे. हे 100 फुटापेक्षा जास्त अंतर, 110 फूट असेल हे राजदरबार. त्यावेळेच्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या चढून औरंग्या ही राजदरबाराची जागा आहे. हे मध्य ठिकाणी होता. सगळे सरदार काही नीच नालायक आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा समावेश होते. हे मी आता बसलो हे ठिकाणी औरंग्याची जागा आहे. आणि पुढं गेट दिसते तुम्हाला. हे संपूर्ण ह्या साईडने राजदरबार होता पूर्ण. आता पडलेले अवशेष तुम्हाला काही शिल्लक येते दिसत असतील इथं पाठीमागची. आणि या ठिकाणवरून धर्मपरिवर्तनाचा आदेश त्यांनी देण्याचा प्रयत्न केला औरंग्याने. आणि महाराजांनी त्या ठिकाणवरून आणि इतकं अंतर का ठेवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा आहे तिथून त्यांना जो वाघाचा जबडा फाडू शकतो तो काही करू शकतो तितका तो घाबरत होता. औरंग्यासुद्धा इतका घाबरत होता की इतकं अंतर 100 फुटाहून त्यांनी संवाद साधला. असा विषय. आता तिथं त्यांचं आदेश दिला की त्यांचं डोळं काढणं. त्या ठिकाणी डोळं काढले तर त्यांच्या अनन्वित अत्याचार ह्या ज्या किल्ल्यावर धर्मवीरगड नाव किल्ले आता त्या धर्मवीरगडावर जे सुरुवात झाले ते ती जागा ही आहे तुम्हाला सांगतो. इतकी पावन जागा आहे. आणि आता लोक ते छावा चित्रपटामुळे हे उजेडात आलं. अजूनही इथं कोणी येत नाही. लफड्यावाली सोडून इथं कोणी येत नाही. वाईट दिवस आलं काय सांगायचं तुम्हाला. कमीत कमी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने इथे एक राजकीय नेता तर असा इथून 25 किलोमीटरवर साखर कारखाना स्वतःच्या मालकीचा केला आहे दुसऱ्याच्या मालकीचा. तिकडे 25 किलोमीटरवर कारखाना दुसऱ्याच्या मालकीचा. आणि इथं ह्या बहादूरगडाव अजिबात निधी नाही काय नाही काय नाही. फेडावं लागन रे फेडावं लागन ही तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण आता या किल्ल्याचे अवशेष तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय काय परिस्थिती आहे इथं. मग ती एक घटना इथं घडली ही त्यावेळेचे स्तंभ बघा ही असे. एकदा का ना येऊन ह्या पावन भूमीला तुम्ही तुमचा चरणस्पर्श लागा. नदी बघा. मग तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या भागात की अशा प्रकारची नदी आहे कधी न आटणारी म्हणून भीमा सरस्वती. त्याच्यामध्ये इंद्रायणी आली आळंदीहून येणारी मुळा मुठा सगळ्यांचा संगम ही भीमा नदी म्हणते त्याला. आत्ता इथं पलीकडे थोडं जंगल त्यावेळेस जास्त असेल 300 वर्षापूर्वी. कधी न आटणारी नदी म्हणून हे समावेश होतो. ही तुडुंब भरलेली नदी. त्या साईडने पलीकड साईडने पण एक नदी आहे. आता ही पूर्व दिशा आहे. पूर्व या ठिकाणी पश्चिम आणि दक्षिण उत्तर अशी पण एक नदी आहे. आणि ह्याच्या पलीकडचा हा प्रदेश दिसतोय इथं तो 3.5 लाख सैन्याचा वेढा होता. मग तुम्ही म्हणता मराठे काय करत होते. मराठे 3.5 लाख सैन्य बेधून इथे येऊ शकत नव्हते. ही रणनीती वेगळी असते युद्धाची. ते आपल्या डोक्याबाहेरचा विषय.
पण वस्तुस्थिती काय आहे, इमारत ही यादवकालीन आहे. त्याचे अवशेष आपण पुढं म्हणजे त्याचे काय खुणा आहेत, काय मंदिर आहेत आपली सगळं बघणार आहे. ते यादवकालीन इमारत असून बांधणी असून त्याच्यानंतर 1200 वर्ष यवनांचं राज्य होतं. वस्तुशैली कशी आहे बघा, आता इट ह्या प्रकारची, त्यानंतर आत असा दगड आहे कोरलेला आणि त्याच्यावरनं चुन्यातून हे असं नक्षीकाम केले बघा. हे मुघलकालीन हे नक्षीकाम असा विषय. आणि पुरातत्व विभागाचं थोडं लक्ष वाढवलं ना, अजून निधी टाकला ना, राज्य सरकारने सुद्धा याच्याकडे लक्ष द्यायची गरजे. त्या काळातली विटा अशी होती. आणि हे व्यापारी केंद्र होतं. अन्नधान्याची संपूर्ण मोठी उलाढाल या ठिकाणून व्हायची. हे आत्ता नंतरच्या काळात काळ कसा बदलत गेला तसं ती परिस्थिती बदलत गेली. पण या ठिकाणी ती व्यापारी केंद्र असल्यामुळं मोकास म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा का पणजोबा इथं कामाला सुद्धा होते. तुमच्या माणसाला सांगतो, या ठिकाणी तुम्हाला आत काय परिस्थिती आपण नीट बघू. ही थोडी बऱ्यापैकी वरून छत पण शिल्लक इथं त्या काळातल्या दगडी पायऱ्या बघा. या आपण थोडं वर जाऊन बघू. वर अशी परिस्थिती आहे. आपण आता वर आलेलो आहे. नदीचा एरिया तुम्ही बघू शकता. महाराजांना ठेवण्यासाठी हा सोलापूरला होता औरंग्या, आणि महाराजांना पकडल्याची बातमी आल्यानंतर त्याला इथं आणण्यात आलं. बहादूर त्यांनी बहादूरगडाची निवड का केली बघा मग, किंवा ह्या धर्मवीरगडाची निवड का केली, त्याच्यामागे वेग कारण आहे की हा भुईकोट किल्ला आहे. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. संपूर्ण सपाट प्रदेश, कुठं टेकडी नाही, काय नाही काय नाही काय नाही. हे सैन्य हा जो परिसर दिसतोय तुम्हाला लांबवर, संपूर्ण वेढा, आणि मध्ये त्यांनी हा कार्यक्रम केला. आणि तो अत्याचार केले आपल्या महाराजांच्या. धोकादायक बी इथं जरा चिरा पडल्यात, हे कधी पण खाली पडू शकतं. ही जे चौकोन दिसते तुम्हाला, ही चौरस, या ठिकाणी औरंग्या बसला होता, त्याचा राजदरबार होता. आणि समोर हे हिरवळ दिसते, तिथं महाराज उभे होते. आता बघू. आणि पलीकडे ते प्रवेशद्वार, त्याच्या उजव्या हाताला जे इमारत दिसते ते अंधार कोठडी किंवा काल कोठडी म्हणा. त्याच्या ठिकाणी ते मिरचीचं पाणी टाकणे, मीठ टाकणे हे अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आल्यात अशी विषय. हे आता हे स्थान म्हणजे मी इथं 30-40 वेळा आलो असं तुम्हाला सांगतो. कारण आयुष्यात काही प्रॉब्लेम झाले की आमच्या घरापासून जवळ आहेत. म्हणजे 100 रुपयात पेट्रोल, पहिले 50चं लागायचं, आता 100 रुपयात पेट्रोल टाकलं की मी इथं येऊन घरी जातो. म्हणजे असं जवळ आहे जागा, तशी काय आम्हाला लांब नाही अजिबात. 31-35 किलोमीटरच्या आसपास. आता तुम्हाला आहे ना ते महत्त्वाचा मला भाग दाखवायचा. ह्याच्यामध्ये कसं होतं दाखवलं. आता ही तर काही ठिकाणी हे नावं बिवलेलं आहेत का, हे नावं, हे बदामचं चिन्ह, पुरीचे नावं, पोराचे नावं, हे कोरलं, हे कशाचं लक्ष नाही माहिती आहे का? ह्याला चोच मारणे म्हणतात माया भाषेत. आता चोच मारणे म्हणजे काय सांगतो तुम्हाला. कसं असतं, एखादी बाई, आपण क्राईम स्टोरी सांगतो तुम्हाला माहिती आहे. एखादी बाई काय करते, नवऱ्याच्याने बागत नाही, मग ती चोच मारते. शेजारी पाजारी परपुरुषाशी चोच मारणे म्हणतात त्याला. आणि त्याच्यातून ती उत्पत्ती तयार होती. त्या चोच मारण्यातून ती काय बापाचं नाव लावून घेते, पण ती कार्यक्रम शेजाऱ्याचाच असतो, कोणाचाही असतो तो. आणि ती उत्पत्ती अशा प्रकारची नावली ती. ही हां, हे आपलं उत्तर त्याला. जाऊन त्या नालायक लोकांच्याबद्दल बोलायला नको, पण ती म्हणजे नाजायज अवलाद असते असा विषय असतो. हा जो आहे ना हमामखाना आहे, हे बघा या ठिकाणी हमामखाना आहे, आंघोळ करण्याची जागा. काही ठिकाणी बुयार पण आहेत. हे दिसलं बुयार, ते कुठं जाते काय जाते माहीत नाही. हमामखाना म्हणजे हो का, ही एक आंघोळ करण्याची जागा. हे वरनं ऊन पडते डायरेक्ट खाली, लक्षात घ्या. या ठिकाणी इथं आंघोळ केली जायची. अजून तुम्हाला दाखवलं तर सगळं दाखवलं पाहिजे. वटवाघूळ, वटवाघुळाची विष्ठा, बऱ्याच ठिकाणी दुर्गंध वास येतोय सगळा. हे 1-2 पायऱ्या आहेत, इथं पण आंघोळ करण्याची जागा आहे. ही नावांच्याकडे बघूच नका तुम्ही, ती चोच मारण्याला अवलादींची नावं आहेत.
इकडं न गेलेलं बरं, कारण अनेक वटवाघुळांची विष्ठा वगैरे पडलेली इथं आहे, काही वटवाघुळ ही असं ही अवस्था आहे. हे मित्रो सब खुशहाली है मित्रो, त्यांचं काम आहे. पुरातत्व विभाग त्यांच्या अंडर येतो. हिंदूंच्या भावनांना हात घालून मतदान करणे आणि हिंदूंच्याबद्दल खरंच मनापासून काहीतरी असणे आपल्या धर्माबद्दल, हे संभाजी महाराजांपासून शिकावं, छत्रपती संभाजीपासून. तर हे काय आहे तुम्हाला सांगतो, हे खड्डा आहे ना, हा उकारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी गुप्तधनाच्या आशेने लालसेने खोदकाम केलेलं आहे, असा विषय. अवघड परिस्थिती सगळी. बघा ही इथं तर इकडं उकारलं आणि इकडे त्याचं हे टाकलं, म्हणजे माती इकडे टाकली, कारण रात्र इथं कोणीच नाही ना, काय करणार. दगड असेल तर ठीक आहे, तुम्हाला माहीत नाही विषय कसा असतो. याच्यात जर खपराचे तुकडे सापडले ना की म्हणायचं काहीतरी मडकं गावलं, असं असतं ती. आता मी जिथं उभा आहे तिथं औरंगाबाद बसला होता बघा, ह्या जागेवर कंप्लीट. मी आता उभा आहे तिथं बरोबर मध्यभागी. आणि महाराज किती पावला आहे तुम्हाला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15 16 17 18 19 20 21 22 24 25 26 27 28 29 30 31 32 33 35 36 37 38 39 40 41 42 43 45 पावला साधारण एवढे महाराज ह्या ठिकाणी होते उभे. आणि हा आणि कवी कलशाचे त्यांच्याबरोबर भरपूर भयानक अशा पद्धतीचे हाल केलेत, काय सांगाय तुम्हाला. तुम्ही आता दर्शन घेतलंच असन, असा विषय. सगळ्यांनी दर्शन घ्यावं अशी जागा आहे आणि पवित्र. फक्त मला दुर्दैवी आता लोकांची मनं जिंकण्यासाठी मला असं वाटतंय असे भ्रष्टाचार करण्याच्या, गोरगरिबाचं पैसे लुबाडणाऱ्या नेत्यांनी मोठ्या मोठ्या मंत्र्यांनी नाही येऊन त्या जागेला स्पर्श करावा ह्याची भीती वाटते मला. पण काय आहे ते आपली येतात, इलाज नाही, असा विषय. आता हे ते प्रवेशद्वार आहे, 2 नंबरचं गेट. 1 नंबरचा दरवाजा पुढे आहे आणि 2 नंबरचा आहे. इथून जो राजदरबार भरतो त्या ठिकाणी एंट्री होते. हीच ती एंट्री. आपल्या राजांना या ठिकाणी आणलं गेलं होतं. आता इथं सुद्धा काही नीच्या अवलादींनी हे दगडांनी हे पाडण्यासाठी बघितलं का, इथं असे ही खड्डे असं ठोकं टाकलेलं आहे तिथं पाडण्यासाठी, असा विषय. आणि सरत जी होती या ठिकाणी टिळणी बुरुज होता. हा टिळणी बुरुज पूर्ण पडला. आता आपला बागवा तिथं महाराजांचा दिसतोय, पण हा टिळणी बुरुज हा पूर्ण जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. फक्त खालचं फाउंडेशन त्याचं शिल्लक आहे. उद्ध्वस्त झालेला गडाचा बाग आपण बघू शकता एका ठिकाणी. थोडी भिंती राहिल्यात फक्त. आणि पहिल्या व्हिडिओत आपण पाहिल्या होत्या की काही अशी जागा आहे ती पूर्ण उकरून काढलेली आहे धन शोधायच्या हिशोबाने, द्रव्य शोधायसाठी समाजकंटकांनी. पण ही जागा जी हो का इथं फक्त फाउंडेशन राहिली, अशी जागा ती असली पाहिजे. ही जागा आहे ती, ही अजून शाबूत आहे. ही काय कुणी हे केलेलं नाही, म्हणजे नष्ट केलेलं नाही किंवा काय नाही. या ठिकाणी बुरुंज होता भगवा दिमाखात, विषयच नाही काय. पलीकड नदी आहे, तुम्हाला माहीतच आहे, ह्याच्या पलीकड नदी आहे. पूर्ण यादवकालीन किल्ला. सुंदर 2 मंदिर आहेत, बघू आपण तिथे जाऊन जवळ जाऊन काय विषय. आणि पाण्याची हत्तीवर चालणारी मोठ, म्हणजे हत्ती ओढायची पुढं बैलाच्या ऐवजी, ही मोठी इथं दिसते आपल्याला. किल्ल्याचा काही अवशेष, काही भाग खाली बघता अजून तटबंदी आहे. इतके 200-300 वर्ष गेली पण आहे अजून तटबंदी. इतिहास पुसला जात नाही. फक्त इतिहासाचा वाटोळं झालं, इतिहासाचं म्हणजे राज्यकर्त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि आपल्यासारख्यांनी पण डेस्टिनेशनला गोव्याला जाणं पसंत केलं, इकडं कोणी आलं नाही. आपण बी काय लय चांगलीत का, आपण बी जबाबदार आहे ना गोष्टीला, असंही. आणि ही जी इमारत दिसते तुम्हाला, हे
तिथून पाणी सप्लाय होतं, म्हणजे मोठ्याचाच बाग घ्या, त्याला बी पुढं हत्ती ओढायची, तिकडं काय ओढायची, इथं काय ओढायची. आणि पाणी सिस्टीम आहे ना हे मध्ये बांधलेलं आहे असं हत्तीची मोठ. हत्तीने ते पाणी संपूर्ण 3 लाख लोकांना पाणी मानल्यावर म्हणजे प्यायचं पाणी झालं काय झालं असा विषय येतो. इतिहास लय अवघड आहे, आता काय सांगायचे. आणि ही नदी आपली भीमा. आता यादवकालीन मंदिर आहेत ना, इकडं आपण जाऊ. औरंग्याचा एक दूधभाऊ होता, त्याचं नाव आहे कोकलताश, बहादूर शाह कोकलताश. त्या कोकलताशाच्या तो किल्लेदार बनवला होता, मेन इन्चार्ज बनवला होता त्यांच्या राजवटीत, असा विषय तो. आपण त्या हत्तीने जी मोठ चलती ती जवळ आता हे बघा, ही नक्षीकाम ही पडलेली शीळ, हिचं महत्त्व इतिहास संशोधकांना आणि त्याचं आपल्या धर्मावर प्रेम आहे त्यांना आहे. इतरांच्या दृष्टीने हा फक्त दगड आहे, असा विषय. इथून मोठ कशी चालायची हा थोडा संशोधनाचा विषय आहे, पण हत्ती ओढायचे एवढं मात्र 100% खरं. हे कसं बांधले काय केलं हवा, पाण्याची सुविधा हवा ह्याच्या हत्तीने, ह्याच्यात मोठे पाणी आलं की ह्या छिद्रांच्या मार्फत पाणी जात असेल. ते कसं बनवलं आहे बघा. हे दिसलं का तुम्हाला? याच्यात पाणी पडलं की त्या छिद्रांच्या वाटे पाणी इथं जात असेल, असं माझं मत आहे. म्हणजे उंच बागाकडून सखल बागाकडे. तर आपण आपल्या मंदिर त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. इथं येताना एक काळजी घ्यायची, तुम्ही कधीही या, सवड मिळेल तेव्हा, पण बूट असणं गरजेचं आहे. सराटे आहेत, लांडगं आहेत, विंचू पण आहेत, आणि अशा आडगड ठिकाणी सापापासून पण सावध. किती खोल खड्डा आहे बघा. ही वस्तू अजूनही उभी आहे आणि हे बांधकाम या ठिकाणी. आपण आता माझ्यापेक्षा हुशार बुद्धिजीवी लोक भयंकर आहेत, त्यांनी हे फक्त यादवकालीन जे मंदिर आहे त्या काळातलं किती सुंदर शिल्प आहे बघा. खजुराहोची आठवण आल्याशिवाय राहत नाही. किंवा यवतमधील बोलेश्वर हे मंदिर, किती सुंदर त्याची बांधणी आहे, किती सुंदर आहे बघा. हे दगडात कोरलेलं हे यादवकालीन मंदिर या ठिकाणी आहे. हे मूर्ती आहेत आणि ह्या मूर्तींना पाय हात तोडलेत. हे कोणी तोडलेत तुम्हाला सांगायची गरज नाही, हे यवनांनी तोडलेत. यवनांनी इथं लुबाडून नेलं धन आपलं सगळं. 1000-1200 वर्ष राज्य केलं इथं. आपल्यातल्या काही हिंदूंना मुस्लिम बनवलं. अजून म्हणे बघा मराठीमध्ये मारून मुटकून मुसलमान बनवणे, त्यांनीच केलं. हे यवनांनी इतक्या सुंदर मूर्ती तोडल्यात, कारण त्यांना हिंदू धर्म संपवायचा होता आणि तो काय संपला नाही, हे त्यांचं दुर्दैव, असा विषय. फार सुंदर मूर्ती आहेत. आता ही मूर्ती बघा तुम्ही, तिचं पाय तोडून टाकल्यात ह्या मूर्तीचं. ही मूर्ती बघा, हे सगळे आघात हे यवनांनी केलेले आहेत. म्हणजे कमीत कमी हिंदू मुलींना एवढी तरी लाज लज्जा शरम आबरू इज्जत पाहिजे. हे सगळं पण ते मुसलमानाच्या प्रेमात कसं काय पडू शकतात, लग्न का करतात, हा माझा मेन प्रश्न आहे. आपण आता आहे ना मंदिरात आत जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करू. सुंदर असे दगडी खांबेत, सुंदर नक्षीकाम हवा. एकदा अवश्य या. आणि हा आहे गाभारा, हे प्रवेशद्वार आहे गाभाऱ्याचं. यादवकालीन आत्ताच्या माणसाने निधी टाकून पूलसुद्धा पडतो खाली, लक्षात घ्या. हे यादवकालीन आहे. हां, 1000-1200 वर्षापासून 1500 वर्षापासून 6व्या शतकापासून हे नक्षीकाम पूर्ण दगडात केलेलं, हे मला दाखवायचं होतं तुम्हाला. आणि इथं जे फोडलं आहे ना, हे यवनांनी फोडले, यवनांनी.
मुस्लिम यवनांनी फोडलं आहे असं आहे. म्हणजे हा खांब इथपासून इथपर्यंत सुरेख आहे, छान आहे, सुंदर आहे, बरोबर का. हा हिंदूंचा आहे म्हणून याला बरोबर दुसऱ्या बाजूचा तो खांब आहे ना असा फोडून टाकला गणाने गाव घालून यवनांनी. लक्षात घ्या. आपल्या गणेश बाप्पा इथं, गणपती बाप्पा इथं मूर्ती. आज बराचा अंधार आहे पण आपण काही त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न करू. काही विषय वा एक विरगळ ही मूर्ती इथं मध्ये शंकराची पिंड आहे. लक्षात घ्या. आणि आता जे इंजिनियर आहे त्यांना हे शक्य नाही एवढं असं मंदिर बांधणं. फार अंधार आहे आतमध्ये. आपण थोडं बाहेर निघू. आता हे मंदिरापासून आपण निघालो. या मंदिराच्या आतून दुसरं मंदिर इथं दिसतंय. त्या ठिकाणी आपण जाऊन बघू. आणि तुम्हाला मात्र सांगू का, लोकांना माहीत नाही ती. आता आम्ही थोडंफार जवळ राहायला. या ठिकाणी हे गडाव ताबा घेण्याचा काही हिरव्या ताकदीने प्रयत्न केला होता. संभाजी महाराजांची तिथं हिरवे झेंडे लावले. जिथं संभाजी महाराजांचं ते स्थळ होतं त्या ठिकाणी काहीतरी बांधण्याचा, त्याच्या हिरो कापा टाकण्याचा प्रयत्न केला. पण आपल्यातल्या काही जागृत लोकांनी, मुलांनी, आणि त्यावेळेस सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं हा खतरनाक कार्यक्रम, तरी त्यांनी पोलिसांनी अटक केली, काय केलं, लाखलफडी केली. त्यांनी अजिबात बंडाचा त्या कराडकरांना विषय मानावं लागून की त्यांनी या ठिकाणी येऊन नंतर ते संभाजी महाराज धर्मवीरगड हे नामकरण केलं. आणि त्याच्यात थोडी छोटीशी दंगल पण इथं झालेली आहे, दगडफेक झालेली आहे, असा विषय. आता हे जे मंदिर आहे ना, हे मंदिर हे यवन यायच्या आधी बसूचा विषय बरं का. मंदिराच्या शेळ्या कशा पडल्यात बघा इथं. मला सांगा, हे आपल्या महादेवाचं मंदिर आहे. आता शिवरात्री पुढल्या महिन्यात तुम्ही महादेवाच्या पाया पाडता. ह्या गोष्टी पण मनावर घेतल्या पाहिजे. तो आज छावाच्या निमित्ताने सगळे ह्या गोष्टी चर्चा होते. मग मंदिराची अवस्था इथं खरं निधी दिला पाहिजे पुरातत्व खात्याने असं आहे. कारण त्यांच्या आधीने त्यांच्या रेकॉर्डला आहे मंदिर हे. तिथं निधी देऊन त्याचा पाठपुरावा आपल्याला करावा लागणार आहे असा विषय. हे सभामंडप तर पडलेला आहे पण देव अजून शाबूत आहे. देव आपल्या महादेवाचं दर्शन घेऊ. पूजा पण होते, तसं काय नाही. पूजा व्यवस्थित होती एकदम. बघा ही जी सुंदर काम आहे तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा. पूर्ण दगडात आहे सगळं. हे पाहण्यासाठी एकदा तरी या. पुणे, मुंबई, नाशिक या लोकांना दौंड मार्ग यावं लागेल. आणि येण्याचे मला दुःख होतं की थोडं 10-15 किलोमीटर धक्के सहन करायचा ताकद ठेवा श्रीगोंदा तालुक्यात आल्यानंतर. कारण या ठिकाणचं एक व्यक्ती 15 वर्ष मंत्री होते, त्याच्यामुळे रस्त्याची अवस्था फार बिकट आहे असा विषय. आता काय आहे ती बरं आहे. आता ह्या ठिकाणी आपण जय महाकाल, हर हर महादेव दर्शन घेतलं का? घेतलं. हां, आपलं दर्शन घेतलं ना. आता यवनांनी जरी मंदिराच्या मूर्ती वगैरे तोडल्या असल्या तरी महादेवाला टच करायचा आपल्याकडं कोणाचा हे नाही. तर त्यांनी ही फोडलं नाही, काय नाही, तोडलं नाही, काय नाही. पण काय कमी आहे तुम्हाला सांगतो. आपल्या महादेवाच्या वरच्या बाजूला इथं आता या शिखरापासून जे आपलं अमृत म्हणजे कलश असतो बघा वर, आणि त्यातून पाणी येतं खाली, त्याच्या लिंगावर पडतं ते, त्याची आवश्यकता आहे असा विषय इथं. पण पूजा अर्चा होते रोज. तुम्ही हार बघितलेलं बघू शकता इथं. मंदिर ह्यावं असं चिरले जाता की बाहेरचा प्रकाशात येतो. म्हणजे गतमतीला आहे अजून. एवढं दगडी बांधकाम ह्यावं, एवढं ऊन वारं. जवळजवळ 5व्या शतक म्हणजे 1400 वर्षापासून मंदिर आहे इथं. पण अजून त्याला डागडुजी नाही, काही नाही, काही नाही. हे केलं पाहिजे, ही गरज आहे काळाची. जय महाकाल. हत्तीची मोठे त्या ठिकाणी एक पुरातत्व विभागाने फलक लावला आहे. त्याच्यावर लिहिले सदर किल्ला व जागा धार्मिक व ऐतिहासिक असल्यामुळे या ठिकाणी प्री वेडिंग फोटोशूट करण्यासाठी परवानगी नाही असे आढळल्यास दंडात्मक कायदेशीर कारवाई केली जाईल. हां बघा, म्हणजे असंही यांनी
एवढं वाटोळं झालंय इथं, धर्माचं झालंय, सगळ्या देवदेवतांचं झालंय, याला निधी नाही काय नाही, आणि हे जगा पुढं आणू नका असं यांचं म्हणणं आहे का? हां, काय तिच्या आईला. आणि 500,000 सरकारले मग काढा परवानगी, हां फोटो काढा मग. नालायक लोक झाले जलमली तुम्हाला सांगतो महाराजांच्या भूमीत ह्या. हे आता हे बघा, हे हत्तीचे मोठे काय सिस्टीम आहे, थोडं आपण जवळ जाऊन बघू. मला कुतूहल वाढलंय काय झालंय. ती एक तिकडे एक बघितलं, पण इथं पण एक हे पाणी पुरवठा सिस्टीम त्या काळात असं 300 वर्षापूर्वी बा त्यांनी काय विषय. आत्ता काय मोटर नाही, लाईट नाही, काय नाही. हे अशा प्रकार पाणी सिस्टीम आहे. आणि हे सगळं बांधकाम शाबूत इतक्या लांबून ओढले जायचे. मोठमोठीचे नाडे ओढायला हत्ती. कधी आलात तर श्री लक्ष्मीनारायण मंदिर आत्ता आपण पाहून आलेलं, श्री बालेश्वर मंदिर म्हणजे महादेवाचं, आणि श्री पाताळेश्वर 3 मंदिर त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि ही वेस तुम्ही दिसतोय, दुसरा दरवाजा इथून दिसतोय बघा, हा दुसरा दरवाजा. ते सगळं आपलं पाहिलं आहे. आता आपण एक मंदिर अजून आपल्याला कवर करायचं आहे, ते मंदिर आपण बघू. आता इथं मल्लिकार्जुन मंदिर आहे, आपण बघू. आता अशा इमारती आहेत, अशा बघ ना अवस्थेत आहे. काही राहिलं नाही उघडावं, काही राहिलं नाही, लय सगळं पडलं आहे, सगळं वाट लागली पार. परत तो खात्याने थोडं लक्ष दिलं पाहिजे सरकारने बी, जे कोणी असेल ते. आता काही सगळी एकच झाल्यात, त्यात काही फरक पडत नाही लोकांना. ही दरी वाढता कामा नये. आणि ती महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, लोक आजकाल फक्त पैसा कमावणे, सेक्स करणे, चांगलं चुंगलं खाणे, तोंड वासून जाणे, ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही अशा ठिकाणी स्वतःच्या लहान मुलांना आणा. आपल्यासाठी काय कुणी बलिदान केले काय, ह्या गोष्टी त्यांना समजून सांगा, तर 100% तुमची पोरगी मुसलमानबरोबर लग्न करणार नाही. हां, नाही तर तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. अशी परिस्थिती सध्या आहे. हे आपल्या पुढच्या पिढीला आपण, तुम्हाला काय करायचे ते करा, पण आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे मला सांगा ना. हां, हे दाखवा, ही गरज आहे. रायगड दाखवा, श्री मल्लिकार्जुन मंदिर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टीम धर्मवीर गड, ही सुद्धा मंदिर बघा. हे पण फोडलं बाडेभाईंनी. काय सांगायचं आता, हे फोडतात काय हे सांगतो. हे धर्म नष्ट करायचा पुढच्याचा. अख्ख्या पृथ्वीच्या पाठीवर फक्त आमचंच पाहिजे, ह्या वृत्तीतून हे प्रकार घडतात, असा विषय. काहीतरी आहे बरं का, काय एक्झॅक्ट आता सध्या तर इथं काही दिसत नाही. मंदिरात बघू, इतकी जुनी बांधकामं आहेत, पण अशा अवस्थेत की कधी खाली पडून सांगता येत नाही. काय सांगायचं तुम्हाला, त्याची डागडुजी केली पाहिजे. मल्लिकार्जुन म्हणजे जय महाकाल. घ्या दर्शन घ्या, आपल्या महादेवाचं ते शंभो महादेव. काय राजाचे हाल झाले फक्त धर्मरक्षणासाठी. काय सांगू तुम्हाला, भ्रष्ट झाले लोक, भ्रष्ट झाले. लाईटची सोय आहे, हवा बल लागला आहे महादेव मंदिरात केली. आणि पाणी जे पिंडीवर पडायला पाहिजे ती व्यवस्था इथं पण नाही असं वाटतं. आणि समजा एखाद्याने केली, मी म्हणतो असे प्रकार घडलेलेच बरं का, एखाद्याने केली तरी काही व्यसनी लोक तरी भांडीसं चोरून येतात अक्षरशः, असा विषय आहे. आई गणपती बाप्पा आहे आपली इकडं एक विरगळी, याचा अर्थ तुम्ही चांगले समजू शकता. पण कलियुग काय असतं याची सुरुवात झालेली आहे. आपली अनेक स्टोऱ्या सांगतो, घटना पाहतो. पण आता असलं तुम्हाला जर दाखवत ठरलं एखादा व्हिडिओ, तर असले अनेक मंदिर आहेत माझ्याकडे किंवा अशा अनेक गोष्टी आहेत की त्यातून तुम्हाला मी दाखवू शकतो. या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख मी माझ्या स्टोरीत करतो. या ठिकाणी एक कुत्री बघा, जी व्यभिचारी स्त्री आहे, तिथं पुढल्या जन्म जी स्वतःच्या बाळांची हत्या करते, नवऱ्याला मारणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांची अवस्था हा जन्म येतो.
ह्या डोळ्यात नीट बघा. हां बघा ही जखम, किडे पडलेत. ठसकी आवरानं मला. अशा अवस्थेत काय आहे ती बरं आहे. मग असं व्यथित होतं म्हणून माझं असं आहे. एवढं आरडू सांगतो ना, हे सत्य आहे. पण लोकाला तुम्हाला सांगतो, लोक अशी जगत आहेत बरं का, की आपण अमर्य असं 1000 वर्ष जगणार, आपण मारणारच नाही. हां फक्त 10-15 वर्षाचा कालावधी असतो महिलांचा. त्यांनी त्याच्यातनंतर सुरकुत्या पडतात तोंडावर. ते जखड म्हातारीला एखाद्या विचारा काय अवस्था असते. ती शोधत असली ना काय, तिला विचार ना, आजी काय शोधते? माझं तारुण्य शोधते म्हणते. तारुण्य कुणाचं टिकत नाही. 4 दिवसासाठी तुम्ही लहान बाळांच्या हत्या करू नका हो. ह्या ह्या अनैतिक संबंधासाठी तुम्ही नवऱ्याची हत्या करू नका, त्याला त्रास देऊ नका. काय सांगायचे. हा ही पण इमारत पडली. ह्या काही अवशेष शिल्लक आहेत. पुरातन चिटा आहेत ह्या इथं पण. आता हे असं जे गवत आहे ना, ही फार भयानक गोष्ट आहे बरं का. आता झाड आहेत काय हिरवी काय, याला एखाद्याने बिडी काढीने आग बीग लागली ना की अजून वाटुळं, अजून हे लिंबासारखे वृक्ष जळून जाणार. आणि देवस्थान तर आपले ह्या स्टेपलाचे, त्यात काही विषयच नाही. परत तो खात्याने कृपया तुम्ही काचकाटून टॅक्स लावता सगळ्यात. केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या अखत्यारीत त्या केला असे निधी टाका. आता महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, ही एक किल्ल्याचे 100-200 कोटी एखादा रस्त्याने एखादा हायवे झाला तरी हरकत नाही. पण ही आपल्या पुढच्या पिढ्यांना बघायला ठेवा, असं माझं स्पष्ट मत आहे. 110 एकराच्या परिसरामध्ये कुठं तुम्हाला अतिक्रमण दिसतंय का? हे फक्त तुम्ही आता बघत राहा. आता आपण हा मुख्य दरवाजा आहे, काढता तिथं आलोय. जाऊ दे पुढे. हे आपलं मारुतीचं मंदिर आहे. या ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती तयार झाली होती. जाऊ दे. सरकारने लवकरात लवकर 110 एकर मोजून कुठे हे काय मोकळं करून तटबंदी परत टाकावी, अशी नम्र विनंती. जय महाराष्ट्र, जय शंभूराज.